नंतर चांगदेवा तुझे व्याजे, माऊलिया निवृत्ती राजे, स्वानुभव रसाळ खाजे, दिधले लोभे. खाजे म्हणजे खाद्य. म्हणाले चांगदेवा तुझे व्याजे, माऊलिया निवृत्ती राजे. म्हणाले अरे चांगदेवा, तुझ्या निमित्ताने मला माझी माऊली निवृत्तीराज यांनी स्वानुभवाचं रसाळ खाद्य खाण्याकरता दिलेलं आहे आणि लोभानी म्हणजे प्रेमाने दिलेलं आहे. आता काय विषय काही राहिलाच नाही आहे. आता फक्त सगळं शेवटाला जात आहे. हे चांगदेवा तव निमित्ते गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथे, रसाळ स्वानुभव माते खाऊ दिधला. श्री निवृत्तीनाथ धन्य धन्य, त्यांनी आपुले माऊलीपण तुझसाठी मज देऊन खाजे हे सिद्ध केले. म्हणजे ही चांगदेव 65 मी लिहिली आहे असं म्हणत नाहीत ते. हा जो खाऊ आहे तो निवृत्तीनाथांनी मला दिलेला आहे आणि तो तुझ्या निमित्ताने मला दिलेला आहे. म्हणजे हा जो काही उपदेश आहे हा मी तुला करतोय असं ते म्हणत नाही. आणि म्हणून ते म्हणतात माऊली जी का असते तीच चांगया खाऊ देते आणि मुले तो खाता ती आनंदते आपण आपल्याच कृतीने. म्हणजे ह्याचा आनंद निवृत्तीनाथांनाच आहे म्हणाले. त्यातून हा स्वानुभवाचा खाऊ अवघ्या खाऊत श्रेष्ठ बहु, त्याच्या सेवने होऊ आपण उभयता कृतार्थ. आपल्या दोघांनाही त्यांनी हा अनुभव दिलेला आहे. हा स्वानुभवाचा आनंद आपण दोघंही लुटूया. खाजे जे का इतर त्याच्या सेवने अंतर, भेदबुद्धीने साचार व्याप्त होते. खाजे जे का इतर त्याच्या सेवने अंतर. आता इतर खाऊचं काय होतं म्हणाले की तिथे भेदबुद्धी आहे, तिथे त्रिपुटी आहे. म्हणजे भोगता, नंतर त्याच्यामध्ये जे भोजन करायचं आहे ते भोजन आणि त्याचा आस्वाद, ह्या तिन्ही अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. एक भोगता आहे, एक भोज्य आहे, एक भोजन आहे. ही जी त्रिपुटी आहे ते म्हणाले व्यवहारात आहे की कुणालाही काय आवडतं आपण त्यांच्या घरी जाताना आवर्जून खायला घेऊन जातो की अरे यांचा आवडता पदार्थ आहे हा आपण न्यावा. तसं म्हणाले तो पदार्थ देताना ते खाण्याचं किंवा त्या रसास्वादनाचं एक वेगळं स्वरूप आहे. म्हणजे एक वेगळा आनंद आहे, वेगळेपणात म्हणजे द्वैतात. हा पदार्थ आहे आणि तो खाण्याचा मला आनंद आहे, तो दुसरा पदार्थ आहे तो खाण्याचा मला आनंद नाही आहे. म्हणजे तो अनुभव जो घेतला जातो लौकिकामधला तो अनुभव द्वैतामध्ये आहे. आणि आत्ता माऊली सांगते की आम्हाला निवृत्तीनाथांनी जो आनंद दिलेला आहे तो स्वानंद सुखाचा आनंद आहे आणि म्हणून त्याला द्वैत नाही. खाजे जे का इतर त्याच्या सेवने अंतर, भेदबुद्धीने साचार, भेदबुद्धी द्वैतबुद्धी, भेदबुद्धीने साचार व्याप्त होते. ती भेदबुद्धी बळावलिया, जन्मून प्राणी जातो वाया, निजानंदासी मुकोनिया धावे विषय सुखाकडे. जर आमच्याकडे ती भेदबुद्धी वाढली किंवा वाढतच गेली, कारण एकदा त्या भेदबुद्धीला आनंद घेण्याची सवय लागली की आम्हाला तीच जास्त आकर्षक वाटते. जसं आपण आजच्या जगामध्ये म्हणतो की एक जीवनाकडे पाहण्याचा मटिरियलिस्टिक व्ह्यू किंवा मनुष्याच्या ठिकाणी भोगवाद मराठीमध्ये, आणखीन त्याच्या पुढचा जाऊन चंगळवाद, ह्या वेगवेगळ्या वादांचा विचार जो मांडलेला आहे तर तो कशाकरता मांडला की हीच भूमिका आहे की एकदा एखाद्या गोष्टीच्या विषयी आनंद वाटला तर तो आनंद पुन्हा पुन्हा लुटायला मिळावा, तो त्याला द्वैतातच लुटायला पाहिजे असतो. म्हणून ते म्हणतात की हा जो आनंद आहे ती भेदबुद्धी बळावलिया, जन्मून प्राणी जातो वाया. आसक्ती संपत नाही, वासना कमी होत नाही, उलट निरनिराळ्या गोष्टींच्या विषयी वासना अंतःकरणामध्ये बळावत जातात. म्हणून ते म्हणतात की निजानंदासी मुकोनिया धावे विषय सुखाकडे. ऐसे आहे म्हणून जन्मदात्या माऊलीहून ही गुरुमाऊली अधिक जाण हिच्या आधिक्या पार नसे. म्हणून ते म्हणतात की जन्मदाती आई आहे. आपल्याकडे आहे परमार्थामध्ये ही संकल्पना सर्व दूर आहे की आपले लौकिक माता पिता आहेत ते आपल्याला जन्माला कारण आहेत, आपल्याला घडवण्याला कारण आहेत, आपल्या जीवनाला सुखी करण्याला कारण आहेत. पण जो आपला सद्गुरू आहे, जी गुरुमाऊली आहे, ती मात्र मनुष्याच्या त्या जीवाचं
त्याच्या जीवनाचं यथार्थ स्वरूप त्याला प्रकट करून देणारी, त्याच्या जीवनाला कृतार्थ करणारी, त्याच्या जीवनाचं कल्याण साधणारी आहे. आणि म्हणून ते म्हणतात, ही गुरुमाऊली अधिक जाणं, हिच्या अधिक्या पार नसे. ती जे आमचं कल्याण साधते त्या कल्याणाला पार नाही. ऐशी श्री निवृत्ती माऊली महाभाग्ये लाभली, तुझं माझं कारणे भली, तिचा प्रेमा न वर्णवे. ते म्हणतात तुला आणि मला दोघांनाही ती लाभली आहे आणि तिने आपल्याला हे प्रेम दिलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, तिने हा स्वानुभवाचा रसाळ खाऊ दिधला साचा, आहे विशेष धर्म याचा अवांतर खाज्याहून. इतर खाद्यपदार्थांपेक्षा हे वेगळे पदार्थ आहेत. हे खाजे न दिसून येते, का की आकार नाही याते. हे खाजे घेण्याते, हातही न होती समर्थ, डोळेही न पाहती, चांगदेवा या खाऊ प्रती, जिव्हा न समर्थ निश्चिती, याची चव घ्यावया. आता ते सांगतायत की हा खाऊ आहे तो पंच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे किंवा पंच तन्मात्रांच्या पलीकडे आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध याच्या पलीकडे आहे. तसंच पंच इंद्रियांनी ज्याचं सेवन करावं किंवा ज्याचा अनुभव घ्यावा, ज्याचं ज्ञान घ्यावं, त्याच्याही तो पलीकडे आहे. म्हणून हे खाजे न दिसून येते, का की आकार नाही याते. हे खाजे घेण्याते, हातही न होती समर्थ, डोळेही न पाहती, चांगदेवा या खाऊ प्रती, जिव्हा न समर्थ निश्चिती, याची चवी घ्यावया. हे खाजे सेवण्यास आचार, एक समर्थ आहे विचार, नेत्र जिव्हा आणि कर, तोच या खाज्याचा. म्हणाले एक समर्थ आहे विचार, नेत्र जिव्हा आणि कर, तोच काय आहे, एक समर्थपणाने केलेला विचार. म्हणजे माऊली सांगतायत की हे चांदेवा, तुला आता ज्ञानमार्गाने आत्मानंद कसा घ्यावा हे निवृत्तीनाथांनी शिकवलेलं आहे. कारण त्यांनी जेव्हा विवेकाच्या पातळीवरती विषय आणला तेव्हा तो केवळ भक्तीच्या पातळीवर नाही राहिला. केवळ भक्तिमार्गाने तो तुला प्राप्त होईल असा उपदेश नाही केला माऊलींनी. माऊलींनी उपदेश जो केला आहे तो तू आता तुझ्या ठिकाणी विवेक कर, विवेकाने विचाराने तू ह्या आत्मानंदाचा तू लाभ घे, असं इथे माऊली सांगतात. आणि ते म्हणतात की या ठिकाणी एकच समर्थ आहे या अनुभव घेण्याला, तो म्हणजे आपला विचार. आता आपण म्हणून विचार शेवटपर्यंत राहतो का? विचार राहतो की नाही माहीत नाही, कारण विचार राहण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी मन अमन होतं, विचार निर्विचार होतो. त्या सगळ्याच्या पलीकडे ती वस्तुस्थिती जाते, ही गोष्ट सत्य आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सत्य आहे की हे प्राप्त करून घेण्याकरता एक भूमिका तयार व्हावीच लागते. तर ती जी भूमिका अपेक्षित आहे ती भूमिका इथे माऊली सांगतायत की म्हणाले, विचाराच्या पातळीवरती तू प्रत्येक गोष्ट आधी सोडायला शिक आणि तू जे जे सोडत जाशील त्या सोडण्यामधूनच तुला काय शेवटी राहणार आहे. कारण असं आहे ना की विवेक शेवटी कशाचा आहे? विवेक दोनच गोष्टीचा आहे की नित्य आणि अनित्य, शाश्वत आणि अशाश्वत, एवढ्याचाच विवेक तुला करत राहायचा आहे. तर हा विवेक करत जसा तू करत राहशील तसं तसं तू त्या स्थानाच्या किंवा त्या अनुभवाच्या जवळ जाशील. का जाशील? कारण हा विषय निर्विषय आहे. हा लौकिकातले जे पंचभौतिक विषय आहेत त्या विषयांच्या पलीकडचा हा विषय आहे. आणि त्यामुळे या विषयामध्ये तुला आनंद मिळवताना, या विषयामध्ये तुला काही प्राप्त करून घेताना तुला हे सगळं दूर सारावं लागेल. म्हणजे प्रत्येक वेळी माऊलींनी आपल्याला हे तिन्ही भागवत धर्माची ही प्रस्थानत्रयी असं जेव्हा म्हणतात तेव्हा आपण तिन्ही, आता सुदैवाने आपण तिन्हीचा अभ्यास आत्ता केला आहे की इथे चांगदेव 65 आहे, तिथे अमृतानुभव केला आहे आणि तिकडे ज्ञानेश्वरी. आपण डोळ्यापुढे जे सगळे विषय आणले ज्ञानेश्वरीचे, चांगदेव 65चे आणि अमृतानुभवाचे, तर आपल्या लक्षात येईल की माऊलींना एका विशिष्ट भूमिकेतून आपल्याला विषय सांगायचे आणि ते आपल्याला जी भूमिका सांगतात ती भूमिका एकच आहे. आणि ती भूमिका अशी आहे की अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. हे अतींद्रिय आहे की हे सुख जे आहे ते अतींद्रिय, इंद्रियांच्या अतीत आहे. परंतु ते इंद्रियांच्या अतीत असलेलं सुख तुम्हाला इंद्रियांच्या मार्फत कसं अनुभवता येतं
नाही तर म्हणाले मग या लौकिक जीवनाचा उपयोग काय, हे आयुष्य कशा करता, या आयुष्यातून मिळवायचं आहे काय आम्हाला, या आयुष्यातून मिळवायचं एकच आहे की स्वस्वरूपाला जाणायचं, की ते स्वरूप मला उपलब्ध झालं पाहिजे. आत्तासुद्धा आमचा पतंजली योगसूत्रात हाच विषय चालला, स्वस्वरूप उपलब्धी. त्याच्यामध्ये काय काय कारण काय, हेय हेतू. त्या ठिकाणी स्वरूपाच्या उपलब्धी हे एकच कारण आहे. म्हणजे मनुष्य हा जगामध्ये जो आलेला आहे, ह्या जगातली प्रत्येक वस्तू पाहताना त्या वस्तूतून त्याचा विचार कुठे गेला पाहिजे, की ह्यातलं माझ्या काय उपयोगाचं आहे, किंवा ह्यातलं काय शाश्वत आहे, ह्यातलं काय शेवटपर्यंत राहणार आहे. कारण यातलं जर शेवटपर्यंत काही राहणारं नाही आहे तर त्याची हाव कशा करता, त्याच्याकरता इतकी लालसा कशा करता. आणि आज आपल्या देशामध्ये जी परिसीमेनी निस्पृहतेने जगलेली जीवनं आपण पाहतो, त्याच्या मागे कारण काय आहे. जे आपण जे म्हणतो तरुणपणी मुलांना गीता कशाला पाहिजे, तरुणपणी मुलांना हे तत्त्वज्ञान कशाला पाहिजे, ते एवढ्याच करता पाहिजे की जीवन जगताना मनुष्य जो अत्यंत आसक्त होऊन त्या प्रत्येक आसक्तीतून तो सुटायला तयार नाही. ती प्रत्येक आसक्ती त्याला अधिकाधिक वेढून टाकते, ती प्रत्येक आसक्ती त्याला अधिकाधिक गुंतवते. तो जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला गुंतवतो कोण, त्याची आसक्ती गुंतवते. की हे गाव सोडायला नको, हे काम सोडायला नको. ते कुणी जर सांगितलं की बाबा हे एवढं कर, मी तुला एवढं देतो, मान्य आहे. कुणी सांगितलं काही अभ्यास नाही केला तरी चालेल, माझी एवढी कामं कर, तुला अमुक एक डिग्री मिळेल, मान्य आहे. कारण माझ्या कष्टाने मला मिळवायचं आहे. जे माझं आहे तेच माझं आहे. जे मी स्वबळावर मिळवीन त्याच्यातच मला संतोष आहे. दुसऱ्यांनी मला कोणत्याही पद्धतीने दिलं तरीसुद्धा मला त्याची अपेक्षा नाही आहे. आणि दुसऱ्याच्या गोष्टीची मला गरजच नाही, कारण मला या जगात यातलं ठेवून घ्यायचं आहे का, आणि यातलं ठेवून मी जाणार आहे कुठे. माझ्याकडे घेऊन मला काही हे बरोबर नेता येणार नाही. हे जर इथंच ठेवायचं आहे तर त्याचा अतिरिक्त लोभ कशा करता. कारण ती भूमिका जर मनुष्याची एकदा पक्की झाली तरच तो निस्पृहपणे व्यवहार करू शकतो. व्यवहारामध्ये प्रत्येक वेळी पैसाच येतो असं नाही आहे. साध्या साध्या गोष्टीत मनुष्याचा अहंकार येतो. त्या अहंकाराला सुखावण्याकरता मनुष्य अनेक गोष्टी करतो. कीर्ती करता अनेक गोष्टी करतो. पदाकरता अनेक व्यवहार पाहतो ना आपण. आता जी आसक्ती आहे ती माणसाला दशदिशा नाचवते. ती लहान सहान गोष्टीत लोक आधी म्हणा, तुमच्या पक्षामध्ये इतकी वर्ष काम केलं, आम्हाला तर तुम्ही काहीच दिलं नाही, आमचा नुसता वापर. लोक आणखीन सांगायला लागतात, अहो या पक्षामध्ये ही माणसं होती, इतकी वर्ष यांच्या पक्षात होती, पण हे काय यांच्या बाजूचे नाही आहेत म्हणून त्यांना आपल्यासमोर ठेवलं नाही. अमुक एक मनुष्य कुठे गेले हो ते, ज्यांनी एवढे सगळं भ्रष्टाचाराच्या गोष्टी बाहेर काढल्या, ते खरातच ना मला वाटतं, नाही खैरनार, हां खैरनार कुठे गेले, त्यांचा पत्ता नाही. आता ते कुठे आहेत काय नाही आम्हाला माहीत नाही, आहेत की नाही हेच माहीत नाही. म्हणजे जो माझ्या मार्गात आला त्याला दूर का केला, कारण माझी आसक्ती. कुणीही माझ्या मार्गात आला तर तो राहू शकत नाही आणि त्याला मी बाजूला करीन. हे बाजूला करणारी मंडळी आहेत. राजकारण खेळणारी मंडळी अशीच आहेत. कारण का, कारण सत्तेचा लोभ आहे. तर हा जो लोभ आहे त्या ठिकाणी, तो लोभ मनुष्याला चांगलं कार्य उभं करू देऊ देत नाही, किंवा चांगलं कार्य करून जे सुख मिळतं ते सुख त्याच्या पदरात पडत नाही. काहीतरी वेडवाकडं करून मनुष्य सुख मिळवतो आणि पुन्हा अधिक सुखाच्या मागे धावतो. तर तरुण माणसाने जर त्याचा विचार केला, नाही या मार्गाने मी पैसा मिळवणार नाही, योग्य मार्गाने मिळाला तर मिळवीन, नाही मिळाला तर राहिलं, काही फरक पडत नाही, आपल्याला त्याची आवश्यकता नाही. पण मनुष्य लाचार होतो. मनुष्य कीर्ती करता लाचार होतो, सत्ते करता लाचार होतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे ते म्हणतात की अरे निवृत्तीनाथांनी तुला आणि मला असा खाऊ दिलेला आहे, किंवा तुला आणि मला असं काही देणं दिलेलं आहे की ज्या देण्यामुळे आपण फक्त आनंद मिळवतो. ह्याच्यातून आपली महंती वाढली पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर अवघ्या वयाच्या 25 आणि 26व्या वर्षी ज्यांनी आपलं जीवन संपवलं, 20च्या आत ज्ञानेश्वरी लिहिली
त्यांना काही असं वाटलं नाही की ही ज्ञानेश्वरी एवढं काम केलं आहे आपण मोठं, एवढा ग्रंथ श्रेष्ठ आहे, या ग्रंथाची लोकांच्या मध्ये बोलबाला झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. मला काय गरज आहे कळण्याची? माझ्या गुरूंनी सांगितलं लिही, मी लिहिण्याचं काम केलं. त्याच्यापुढे काय व्हायचं असेल ते होईल, त्याची आपल्याला काही घेणं देणं नाही. जेवढं करायचं आहे तेवढं केलं आणि संपलं. आपल्याकडे संस्कृतमध्ये असं सांगतात की दोन मित्र होते आणि एका मोठ्या फार मोठ्या विद्वानांनी एक शास्त्रावरचा खूप मोठा ग्रंथ लिहिला. आणि तो ग्रंथ लिहिल्यानंतर त्याचा एक मित्र त्यांच्याकडे भेटायला आला. म्हणाला, अरे तू ह्या शास्त्रावर खूप काम केलं आहेस, पण तुझ्यासारखंच मी पण काम केलेलं आहे, तर बघ. तर तुम्हाला ठीक आहे. आणि ते दोघेजण नावेतून निघाले. त्यांना एक असं विहार करू आणि गप्पा मारू असं म्हणून त्या नावेतून विहार करत त्यांनी सांगितलं, अरे तुझा ग्रंथ मला थोडासा वाचून दाखव, मी माझा ग्रंथ तुला दाखवायला आणलेला आहे. तो म्हणाला ठीक आहे. म्हणून त्या मित्रांनी त्याला तो ग्रंथ वाचून दाखवायला सुरुवात केली. तो ग्रंथ ऐकत असताना त्यांनी ओळखलं की मी ग्रंथात काहीच लिहिलं नाही आहे. या ग्रंथाचं इतकं महत्त्व आहे. जो जो तो ऐकायला लागला तो ग्रंथ, तो त्याचा चेहरा पडायला लागला आणि तो अगदी खट्टू झाला बिचारा, अगदी एवढंसं हिरमुसलं तोंड झालं त्याचं. तेव्हा त्यांनी म्हटलं की अरे काय झालं तुला? तो म्हणाला, अरे मित्रा, तुला एवढ्या प्रेमाने मी हा ग्रंथ माझा घेऊन आलो की ज्याच्यावर मी खूप कष्ट केलेत, माझ्या संबंध आयुष्याची मी सगळी मेहनत या ग्रंथात ओतलेली आहे. आणि म्हणाले, आता तुझा ग्रंथ ऐकायला लागल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या ग्रंथाला काहीच अर्थ नाही आहे. माझ्या ग्रंथाला, तुझ्या ग्रंथासमोर माझ्या ग्रंथाचं मोठेपण कधीच सिद्ध होणार नाही. ठीक आहे म्हणाले. मला जरा वाईट वाटलं म्हणून की मी एवढं का. ते म्हणाले, अरे एवढंच आहे ना, माझा ग्रंथ नसेल आणि तुझा ग्रंथ श्रेष्ठ आहे असं जर सिद्ध होत असेल तर म्हणाले या गंगेतच बुडवतो ग्रंथ. त्यांनी सुद्धा एवढा मोठा लिहिलेला ग्रंथ गंगेत बुडवून टाकला. तो म्हणाला, अरे तू ग्रंथ का संपवलास, नष्ट का केलास? अरे म्हणे, तुझ्या प्रेमापेक्षा त्याची काय किंमत जास्त आहे. की ठीक आहे, तुझा ग्रंथ समोर येईल ना, माझाच ग्रंथ आला पाहिजे असं नाही. आता मनुष्याने आयुष्यात इतकी बुद्धी आणि इतकी सगळी मेहनत त्याच्यात घातलेली असताना हे कुणाला शक्य आहे? तो ग्रंथ त्यांनी बुडवला. कदाचित त्यानंतर तो ग्रंथ पुन्हा मिळाला का नाही मिळाला माहीत नाही, कारण मी खूप पूर्वी वाचलेला भाग आहे. मला आता त्या दोघांची पण नावं आठवत नाही. काय त्याची एखादी तरी प्रत कुणाकडे असेल, ती प्रत राहिली असेल, नसेल, किंवा काळाच्या ओघात लुप्त झाली असेल. पण आपण केलेलं काम कुठल्याही प्रकाराने जगात शाश्वत राहू शकलं नाही किंवा आपल्यासमोर त्याचं अस्तित्व राहू शकलं नाही, हे सामान्यतः कोणी सहन नाही करू शकत. त्याला फार निरासक्त अंतःकरण लागतं आणि त्या निरासक्तीचा पाया हा नेहमीच अध्यात्म. आणि आपल्याकडे व्यवहारामध्ये, मुलांना किंवा प्रपंचामध्ये मनुष्य तेव्हाच निरासक्त होऊ शकतो जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये एक अध्यात्माची बाजू काही ना काही प्रमाणात विकसित झालेली असते. नाही तर स्वार्थाशिवाय दुसरा विचारच मनुष्य करू शकत. त्याला निस्वार्थी आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने उभं करणं, त्याच्या अंतःकरणाला एक, ज्याला दिव्य अनुभूती नाही म्हणणार आपण, पण एक जरा वरच्या स्तरावरची अनुभूती, त्याला त्यातला आनंद मिळवून द्यायला सुद्धा त्याला अध्यात्मच उपयोगाला येईल. म्हणजे परमार्थाचा विषय म्हातारपणी करावा असं, परमार्थ कशा करता आहे, अध्यात्म कशा करता, इथे जे माऊली सांगतात की अरे आपल्या दोघांकरता दिलं आहे. म्हणजे निरहंकारिता जी आहे, अहंकार राहित्य जे आहे माऊलींच्या ठिकाणचं, सातत्याने जागृत आहे. तुकाराम महाराज ज्या करता सांगतात, म्हणजे सगळे संत माऊलींना एका वेगळ्या स्थानावर ठेवतात, त्याचं कारणच आहे. तुकाराम महाराज लोकांची बाजू आपल्यावरती घेऊन तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, की आम्ही रात्रंदिवस जागरूक राहण्याचा प्रयत्न करतो. माऊलींची स्थिती अशी आहे, जागरूक राहावंच लागत नाही, त्याच्या पलीकडेच आहे. सांगण्याकरता सुद्धा तो विषय ज्या पद्धतीने मांडला आहे, प्रत्येकाच्या समोर कसे आहे. तुकाराम महाराज म्हणतातच की फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. म्हणाले तुमच्याकरता दुकान मांडून बसलोय. कसं आहे, उत्तम मध्यम कनिष्ठाचं, की समोरची येणारी माणसं आहेत, सगळं गिऱ्हाईक काही माझं एकदम टॉप क्लास माल पाहिजे असं म्हणत नाही. सगळे म्हणतात चायनीज माल चालेल आम्हाला.
आम्ही घ्यायला तयार आहोत. नगाला नग घरी असला म्हणजे झालं. आम्ही कुठे म्हणतो आम्हाला ब्रँडेडच पाहिजे. की सांगण्याचा हेतू असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात समोर इतकी गाळसाळ मंडळी बसली आहे की त्यांना शिकवताना फार खाली उतरावं लागतं. माऊलींना माहिती नाही त्यांना का नाही उतरावं लागलं, उतरावं असं वाटलं. त्यांना काही फार पटलं असं नाही. त्यांना पटलं असतं तर मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग झालेच नसते. त्यांना हा जगाचा उद्वेग आलाच नसता. पण काय वाटेल ते हो, पण त्यांनी इथे सांगताना मात्र भूमिका एक या ठिकाणी निश्चित अशी आहे की कुठल्याही प्रकारचं ज्याला वृत्ती, कुठल्याही प्रकारचा संग, कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश अक्षर वाङ्मयामध्ये बिलकुल नाही. असं वाङ्मय आपल्याला ज्ञानेश्वरांच्या शिवाय कुठे दिसणार नाही. प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी अभिनिवेश घेऊन काही ना काहीतरी मांडावं लागतं. जगाच्या विषयीचा रोष प्रकट करताना सुद्धा जै जगा धाकुटे होई जे हीच वृत्ती माऊलींनी घेतली. तेच धाकटे झालेत, तेच रुसलेत, तेच ताटी बंद करून बसलेले. आणि मुक्ताबाई सांगतात की बाबा रे तू आता दार उघड. म्हणजे पुन्हा लोक करतातच, त्यांच्यावरती आरोप करतातच, आक्षेप घेतातच. अहो काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत, त्यांना पण राग आला. एवढे मोठे योगी ते पण रागावले आणि मुक्ताबाईंना त्यांची समजूत काढावी लागली. त्यांनी कुठेही दुसऱ्याला कमी, तो दोषी आहे आणि मी चांगला आहे म्हणून मी त्याला उपदेश करतोय, ही भूमिका आपल्याला संबंध तीनही ठिकाणी म्हणजे त्यांच्या या तीनही आपल्याला ग्रंथांच्या मध्ये किंवा वारकऱ्यांची ज्याला प्रस्थानत्रयी म्हणतो त्या प्रस्थानत्रयीमध्ये कुठेच दिसणार नाही. आणि इथे त्यांनी तर कळस केला या ठिकाणी जेव्हा चांगदेवांना उपदेश करतायत तेव्हा. म्हणून ते म्हणतात की हे खाजे सेवण्या साचार एक समर्थ आहे विचार, नेत्र जिव्हा आणि कर तोच या खाज्याचा. तोच आहे म्हणाले. एक विचार आहे ज्या विचारांनी आम्ही पाहावं, ज्या विचारांनी आम्ही तो रस चाखावा आणि त्या हाताने आम्ही ते खाणं आमच्याजवळ, आमच्या ताब्यात, आमच्या अनुभवाकरता उचलून घ्यावं. या सगळ्या ठिकाणी जर काही असेल, हे प्रत्येक जे जे आमच्या कर्माला किंवा जे जे आमच्या अनुभवाला, ज्ञानाच्या अनुभवाला उपयुक्त आहे ते सगळं एक विचार आहे. त्यानं एक विचाराच्या पातळीवर ज्ञानाच्या मार्गाने हा आनंद लुटायचा आहे. म्हणून ते सांगतात म्हणून विचारे सेवियासी आणि पावे निजात्म पदासी, म्हणजे निवृत्तीनाथ माऊलीसी हा महदानंद होईल. म्हणाले आपण या प्रकाराने व्यवहार केला तरच म्हणाले निवृत्तीनाथांना, कारण त्यांना काय पाहिजे, त्यांनाही काही नकोय. या जगातून कोणाला काही नकोय. शिव्या दिल्या तुकाराम महाराजांनी तरी कुणाच्याकडनं त्यांना त्यांची स्तुती नकोय. माऊली गोड बोलली तरी कुणाकडून त्यांना काही नको. एकच धोरण आहे सगळ्यांचं, बुडत आहे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतो. म्हणजे की या जगाला शहाणं करायचं, की या जगाने सुखी झालं पाहिजे, एवढी एकच भूमिका आहे. जो आनंद च्युतीरहित, म्हणजे ज्या आनंदापासून कधीही बाजूला व्हावं लागणार नाही, शाश्वत असा आनंद आहे. गुरु शिष्य भाव विवर्जित, त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य हा भाव पण शिल्लक राहत नाही. जेथे तू मी आणि निवृत्तीनाथ एक रूप हेच कळे, त्या पातळीवरती कोणी आपण वेगळे नाही. ऐसे आपुलेपणा देणारी ही निवृत्तीनाथ माऊली खरी, श्रोते ऐस्या माऊल्या आजवरी विरळाची जाहल्या. ते म्हणतात अशा प्रकारे निवृत्तीनाथांनी आम्हाला जो आनंद दिला आहे आणि असा हा निर्विषय आणि निरासक्त आनंद जो आहे, कारण त्यांना त्याची काही आसक्ती नाही आणि आम्हाला कुठल्याही विषयाच्या आनंदात त्यांनी गुंतवलं नाही. असा आनंद देणारी गुरुमाऊली, असा आनंद देणारे सद्गुरू हे विरळाच आहेत असं इथे दासगणू महाराज म्हणतात. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे दोन्ही डोळस आरीसे, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. एवं ज्ञानदेव चक्रपाणी, हे डोळस आरसे दोन्ही एकमेका पाहता क्षणी भेदभाव मुकले की. आता चक्रपाणी ईश्वर भगवंत किंवा आपल्या समोरचा किंवा सद्गुरू कोणाच्याही करता चक्रपाणी हे आपण
एक प्रतिकात्मक आहे असं समजूया, आणि नाही तर सरळ भगवान श्रीकृष्ण, त्याबद्दल तर काही वाद नाही, विष्णू. तर ज्ञानदेव चक्रपाणी हे डोळस आरसे दोन्ही, हे दोन आरसे आहेत एकमेकांच्या समोर उभे केलेले. एकमेका पाहता क्षणी भेदभावा मुकले की, त्या आरशांनी एकमेकांना पाहिलं की त्यातला भेदभाव शिल्लक राहत नाही. म्हणजे श्री ज्ञानेश्वरे जे का खाजे पत्रद्वारे, चांगदेवासी अत्यादरे धाडियले श्रोते हो, ज्या लिखिते करून चांगदेवा आले डोळसपण, पाहू लागले म्हणून विचारदृष्टीने एकमेका. तो एकमेका ठाई भले, स्वरूप आप आपुले, एकमेकासी पाहू लागले स्वानुभवे करून. आपलं स्वरूप दुसऱ्याच्या ठिकाणी पाहिलं, दुसऱ्यांनी त्याचं स्वरूप यांच्या ठिकाणी पाहिलं. कारण का, तर आपलं स्वरूप नावाचं काही वेगळं शिल्लकच राहिलं नाही. आता सगळं स्वरूप एकच आहे. म्हणजे कोणाच्याही घरी गेलो तर कोणाच्याही आरशात आपल्याला आपलाच चेहरा दिसतो. त्यामुळे आपल्या घरच्या आरशात आपण वेगळे दिसतो आणि दुसऱ्या घरच्या आरशात आपण वेगळे दिसतो असं होत नाही. तसं हे माऊलींनी जे म्हटलं आहे की माझं रूप मला आता माझ्याच हृदयामध्ये पाहायला पाहिजे. कारण आत्मरूपाचं दर्शन घ्यावं कुठे, आपल्याच हृदयस्थ परमात्म्याच्या इथे. तर म्हणाले ह्या हृदयस्थ परमात्म्याच्या इथे माझं दर्शन घेणं हा एकच प्रयोजनाचा भाग नाही राहिला. म्हणाले इथेच दर्शन घेण्यात काय प्रयोजन आहे. मी चांगदेवाच्या हृदयात पाहिलं तरी मला माझ्याच रूपाचं दर्शन होणार, आणखीन कुणाच्याही ठिकाणी पाहिलं तरी माझ्याच रूपाचं दर्शन आहे. पुन्हा तेच ज्ञानेश्वरीत, पुन्हा तेच अमृतानुभवात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. की हे विश्वच माझं घर आहे. या विश्वामध्ये चराचर सृष्टीमध्ये मीच भरून राहिलेलो आहे. त्यामुळे सगळी सृष्टी जर मीच झालेलो आहे तर आता मी मला कुठे पाहू. सगळीकडे मी कोणत्याही आरशात पाहिलं तरी मला तेच प्रतिबिंब आहे. आणि असा शहाणा ज्यावेळी चांगदेव होईल किंवा झालेला असेल हे पत्र पाहिल्यानंतर, त्यावेळी चांगदेव सुद्धा ज्ञानदेवांकडे ज्या दृष्टीने पाहिल ती हीच विचारदृष्टी आहे. आणि या विचारदृष्टीमुळे त्याला ज्ञानदेवांच्या ठिकाणी त्याला त्याचं रूप दिसायला लागेल, त्याला वेगळा भाव दिसणार नाही. आणि ही व्यवहारामधली ज्याला आपण कल्चर्ड पर्सनॅलिटी म्हणतो, कल्चर्ड पर्सन म्हणतो, कल्चर्ड थॉट्स म्हणतो, ते ह्याच लाईनवरती आहेत, ह्याच दिशेने पुढे जातात. ज्या माणसाला आपला स्वतःचा स्वार्थ किंवा विचार करताना दुसऱ्याचा विचारसुद्धा विचारात घ्यावा असं जेव्हा त्याला वाटतं आणि तो जितक्या तीव्रतेने आणि कळकळीने त्याचा विचार करतो तितका हा अधिक सुसंस्कृत आहे, तितका हा अधिक चांगला आहे, तितका हा अधिक सज्जन आहे, तितका हा अधिक अध्यात्माच्या क्षेत्रावरती प्रवास करण्याकरता योग्य आहे, अशी त्याची स्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं आहे की मनुष्याचं चांगुलपण प्रकट व्हायला सुद्धा मनाला व्यापकपण यावंच लागतं. मन व्यापक झाल्याशिवाय आपण नुसतंच म्हणतो की ब्रॉड माइंडेड, नॅरो माइंडेड आणि हे सगळे शब्द आहेत. पण ब्रॉड माइंडेड म्हणजे काय, फक्त हा सॉरी आणि थँक्यू करतो, ह्याच्यापेक्षा जास्त काही त्याचं ब्रॉड माइंड जात नाही. तू आणि मी वेगळा असूच शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे आनंदाच्या आता साध्या साध्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे व्यवहाराचा विचार करायचा तर पूर्वी जमिनीचे तुकडे होऊ नयेत म्हणून स्मृती ग्रंथांनी असं म्हटलेलं आहे की या ज्या जमिनी आहेत ज्या कोणी मागच्या पिढीने मिळवलेल्या आहेत, कारण तिथे येऊन वस्ती केली म्हणून जमीन झाली म्हणून ती त्या घरात आली, आता ती त्याचे हक्कदार झाले. ती जी जमीन आहे ती जमीन त्या ठिकाणी कुणाला द्यायची, 3 मुलात वाटायची, 2 मुलात वाटायची, 5 मुलात नाही वाटायची, मोठ्या मुलाला देऊन टाकायची. बाकीच्या मुलांनी तिथून निघायचं किंवा तिथेच त्याच गावात अजून शक्य असेल अजून जमीन मिळवायची, अजून जमीन कसायची, अजून जमीन तयार करायची आणि राहायचं. पण घरातल्या जमिनीचे तुकडे करायचे नाही, जमीन वाढवत न्यायची. जसा जसा समाज वाढला, आता आपण ज्यावेळी स्वतंत्र झालो 47 साली त्यावेळी सुद्धा आम्ही 36 कोटी होतो आणि आज त्यानंतर 60 वर्षामध्ये आमची आबादी 1.25 म्हणजे कोटी झालेली आहे किंवा 1.25 अब्ज झालेली आहे.
तर आता इतकी माणसं वाढली, वाढताना आम्ही भूभाग आणखीन विकसित करण्यासारखा आहे का, आणखीन त्याचा वापर करण्यासारखा आहे का, का मी एका माणसाने 4 घरं घेऊन आपली प्रॉपर्टी वाढवण्यापेक्षा त्या ठिकाणी इतराला काही उपलब्ध करून देण्यासारखा आहे, हा विचार आम्ही करूच शकत नाही. आम्ही असं म्हणतो की अरे एक मध्ये जसा आपल्याकडे विनोबाजींनी भूदान यज्ञ आणला, एक काळ आणला, एक ही चळवळ त्यांनी उभी केली आणि ह्या चळवळीत त्यांनी आपल्याला सांगितलं की तुझ्याकडे 100 एकर जमीन आहे, कसणार आहेस का 100 एकर जमीन, जर कसत नसलास तर दुसऱ्याला देणं आणि त्या जमिनीचा त्याला लाभ होऊ देणं, हे जसं त्यांनी ती चळवळ समोर उभी करू. त्या चळवळीच्या मागची भूमिका काय आहे? भूमिका पुन्हा इथेच आहे की तुझं आणि माझं असं काही नाहीच आहे. तू आणि मी हा फरक जितका अंतरंगामध्ये अगदी वॉटर टाईट कंपार्टमेंटसारखा आहे, जितका अभेद्य आहे, तेवढे जो आपल्यामधला भेद आहे तो भेद वाढत जाणार आहे आणि तितका तो आपल्याला एकमेकांपासून अलग करणार आहे. आणि उलट जितकं एकमेकांच्या विषयीचं आपल्या अंतःकरणामध्ये तुझं माझं नाही, तितकं ठीक आहे रे, तुझ्याकडे राहिलं म्हणून काय झालं, माझ्याकडे राहिलं, तोंडाने बोलायला नाही. कारण तोंडाने माणसाने ते राहिलं तरी चालेल, 2 दिवसांनी दिलं तरी चालेल, 8 दिवसांनी दिलं तरी चालेल, घाई काहीच नाही आहे असं मनुष्य तोंडाने व्यवहार म्हणून बोलतो. त्याच्या अंतःकरणातली भावना ती नसते. तो लगेचच आपल्या वस्तू गोळा करायला लागतो, जितकं घेऊन जाता येईल तितकं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याकडून आपल्या ठिकाणी जे नेतो किंवा आपल्याकडून आपल्याजवळ जे ठेवून घेतो, आता उरलेलं कधी येईल. मी नेहमी म्हणते की आम्हाला पुनर्जन्म कशा करता असेल तर दुसऱ्याला दिलेल्या वस्तू अजून आपल्याकडे आल्या नाहीत, कारण बाकी कशाची आठवण राहते का न राहते, पण लोकांना दिलेल्या वस्तूंची आठवण मात्र पक्की मनात राहते. आसक्ती आहे, मोह आहे, त्या वस्तूंच्या विषयीचं ममत्व आहे, ते सुटत नाही. ते का सुटत नाही? कारण विचारांनी शाश्वत आणि अशाश्वत यातला भेद आमच्या अंतःकरणामध्ये उमटतच नाही, निर्माणच होत नाही. आम्हाला नेहमीच अशाश्वताच्या विषयीसुद्धा आकर्षण तितकंच कायम राहतं. म्हणून माऊली इथे आम्हाला सांगतात की म्हणाले हा चांगदेवसुद्धा विचारांनी शहाणा होईल हे पत्र पाहिल्यानंतर. का की पहा आरशात पाहणाराच दिसून येतं आणि तोही ज्याचा त्या प्रत ऐसा धर्म आरशाचा. लिखित हेच आरिसा येथ पाहणारे उभयता सत्य. चांगदेवनी ज्ञाननाथ छात्र निवृत्ती नाथाचे. एके आरिसा तयार केला तो एकासी पाहण्यास दिला. परी फललाभ दोघाला झाला एक सारिखाचे. म्हणजे दोन्ही प्रकाराने मागच्या ओव्यांमध्ये त्यांनी जसं म्हटलंय की ज्ञानदेवांनी आपल्याला चांगदेवांच्या आरशात पाहावं, म्हणजे ज्ञानदेवांना स्वस्वरूप त्या आरशात दिसलं आणि चांगदेवांनी आपलं स्वरूप ज्ञानदेवांच्या आरशात पाहावं म्हणून त्यांना त्यांचं स्वरूप दिसलं. शब्दच आहे, स्वरूप ही स्थिती एकच आहे. म्हणजे ज्ञानदेवांना तिथं दिसली, चांगदेवाला इथे दिसली, तरी दोन्ही स्वरूप एक स्वरूप दोन असे काही भेद नाहीत. अ आणि ब सारखे स्वरूप जे इथे दिसलं तेच आहे, स्वरूप इथे दिसलं तेच आहे. म्हणजे ते ज्ञानदेवांचं स्वरूप वेगळं आहे आणि नामदेवांचं स्वरूप वेगळं आहे असं नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलंय ना की पहा आरिसा तयार करिता करणारा झाला पाहता. आप आपणासी तत्वता केलेली दर्पणा ठाई. आता पाहणारांनी पाहते वेळी आप आपणाशीच पाहिले त्याच आरशा ठाई भले म्हणून फळ सारी घ्यायची. दोघं आणि अशा अर्थाने बघा, म्हणजे तर्क कसा लावला बघा. यांनी त्या आरशात पाहिलं तरी यांनी ह्यालाच पाहिलं. यांनी आरसा समोर ठेवला म्हणजे चांगदेवाला समोर आणला आणि चांगदेवाच्या समोर आरसा आणल्यानंतर पाहण्याचा त्या आरशात प्रयत्न केला, तरी आपण निर्माण केलेल्या आपल्या आरशात आपण आपल्यालाच पाहतो आहोत. म्हणजे चांगदेवाला पाहत नाही आहोत, म्हणजे चांगदेव आणि ज्ञानदेव यांच्यातलं तो अद्वैतच पाहतोय. याच्यामध्ये भेद काही शिल्लक राहत नाही. फक्त तर्क करण्यामध्ये म्हणजे ओवीर असताना तर्क थोडा थोडा वेगळा. 2 आरसे समोर ठेवले हे गृहीत कृत्य वेगळं आहे आणि मी आरसा हातात घेतला आणि तो समोर ठेवला आणि मी माझ्या आरशात पाहिलं, गृहीत कृत्य थोडं वेगळं आहे. एवढंच, पण त्याचा अर्थ पुन्हा एकच आहे
की दोन्ही ठिकाणी त्याच स्वरूपाचा विचार मांडला. आता आपण म्हणतात ती ओळी येईलच आपल्याला. आता या ठिकाणी डोळस आरिसे दोन्ही, बरोबर आहे, घेतली ना ओळी का मागची घ्यायला होती. हां, म्हणून आत्मस्वरूपाच्या ठाई ते राहिलंय का. हां, पहा आरिसा तयार करिता करणारा झाला पाहता आप आपणासी तत्वता केलेली या दर्पणा ठाई. हा आता आपण मुद्दा मांडला की आरसा आपण घेतला, आपण ठेवला. आता पाहणारानी पाहते वेळे आप आपणासी पाहिले त्याच आरशा ठाई भले म्हणून फळ सारिखेची. पण त्यांनी त्यालाच पाहिलंय, कारण का स्वस्वरूपाला पाहिलं म्हणून. म्हणून आत्मस्वरूपा वाचून कोणानं काही दिसले आन देहभाव मावळून गेला असे उभयतांचा. म्हणजे हाही त्या आरशात देह पाहत नाही, तोही ह्या आरशात देह पाहत नाही. हा ज्याला स्वरूप म्हणून पाहतो तोही त्यालाच स्वरूप म्हणून पाहतो, कारण त्याच्याही ठिकाणी तेच स्वरूप आहे, ह्याच्याही ठिकाणी हे असे काही स्वरूपात भेद नाही आहेत. म्हणजे आपण म्हणतो तसं की आपले गुरु बदलले, कुणी कुठल्या संप्रदायाचा आहे, कुणी कुठल्या संप्रदायाचा आहे, त्या त्या सांप्रदायिक अभिनिवेशाने त्या त्या गुरूंच्या वरती श्रद्धा आहे. म्हणून शेवटचा अनुभव त्या गुरूंच्या मार्गदर्शनाने बदलतो. दोन माणसांचा किंवा दोन संप्रदायांचा असं होत नाही, सगळ्यांचा अनुभव एकच आहे आणि त्यामुळे सगळे अनुभव शेवटी एकच घेतात. म्हणून आत्मस्वरूपा वाचून कोणानं काही दिसले आन देहभाव मावळून गेला असे उभयताचा. आता या ठिकाणी डोळस तुम्ही म्हणता ते, आता या ठिकाणी डोळस आरिसे दोन्ही ऐशी बोलली ज्ञानेशवाणी याचा मतितार्थ ऐसा दिसे. आरिसा या पदार्थात काच आणि पारा लागत या वाचून रूपाप्रत आरिसा पदार्थ येईना. म्हणून लिखिताची अक्षरे हीच पारा साचार काच जे का द्रव्य थोर उभयतांचे नेत्र पहा. आता त्यांनी सांगितलं की एक आरसा करायला काय काय लागतं, काच लागतं, पारा लागतो आणि त्याच्याशिवाय काही आपल्याला तो आरसा तयार करता येत नाही. म्हणून लिखिताची अक्षरे हीच पारा, म्हणजे हे जे काही लिहिलेलं आहे ही अक्षरं हा पारा आहे असं समजा. आणि काच जे का द्रव्य थोर, त्याच्याकरता मुख्य काच पाहिजे. ती काच जी आहे ते उभयतांचे नेत्र पहा, ते दोघांचे डोळे आहेत, कारण स्वरूप पाहतायत. म्हणजे एक सगळे शब्द साधे साधे आहेत, पण त्यांना तत्वज्ञानाच्या भाषेत काय सांगायचंय, द्रष्टा. हा जो द्रष्टा शब्द आहे ना, त्या द्रष्टा शब्दाला अगदी पातळ 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 करत आणलेलं आहे त्यांनी. आणि इथे मग नेत्रांनी पाहतो म्हणण्या इतके ते त्यांनी त्या शब्दाला खाली आणलं की तो जो द्रष्टा आहे, तो द्रष्टा म्हणजे कोण, तर आमचा जीवात्मा तो द्रष्टा आहे. आता त्याला त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. त्याचं स्वरूप काय कसं कळणार, अंतःकरणाची उपाधी बाजूला झाली की चित्ताची उपाधी बाजूला झाली पाहिजे, म्हणजे त्याला त्याचं स्वरूप कळेल. आता चित्ताची उपाधी उणे, जे राहिलं ते स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप. हे झालं ज्ञानदेवांचं. चांगदेवांचं पण तेच. चित्ताची उपाधी त्या जीवाच्या पासून दूर केली, त्याचा जीवभाव निघून गेला, चित्त निघून गेलं, जे राहिलं ते आत्मस्वरूप. मग ह्याचं आत्मस्वरूप वेगळं आणि ह्याचं आत्मस्वरूप वेगळं आहे का, नाही म्हणाले. दोघांचंही आत्मस्वरूप एकच आहे. मग आता हे कशाने पाहत आहेत, तर ते म्हणाले तो द्रष्टा पाहतो आहे. म्हणजे पाहणारा जो आहे तो द्रष्टा आहे, अनुभव घेणारा जो आहे तो स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन जो बसलेला आहे तो द्रष्टा आहे. या योगसूत्रांमध्ये तो शब्द फार छान वापरतो. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. म्हणून तदा म्हणजे त्यावेळी तो द्रष्टा स्वरूपे स्वतःच्या रूपामध्ये अवस्थानम राहिलेला असतो. केव्हा, जेव्हा ज्या चित्ताचा सगळा एवढा पसारा किंवा अभ्यास किंवा त्याच्याविषयीचं निरूपण पतंजलींनी केलं आहे, ते म्हणतात जेव्हा ते सगळं त्याच्यापासून दूर होतं तेव्हा. म्हणून तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोध. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे म्हणजे योगाला प्राप्त होणे. आणि लगेच तिसरं सूत्र आहे, तदा द्रष्टुः स्वरूपे
अवस्थानम. जेव्हा चित्ताच्या वृत्तींचा निरोध झालेला असतो त्यावेळी द्रष्टा हा आपल्या मूळ स्थितीमध्ये जाऊन राहतो. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना हेच सांगतात की फक्त आता तुझा विचाराने हे बाजूला करून टाक. हे जेव्हा तू बाजूला करशील, तुझा अहंकार असेल, तुझ्या ठिकाणचा विवेक असेल, ज्या तऱ्हेने तुला विचार करायचा आहे, ज्या तऱ्हेने तुला आसक्ती सोडायची आहे, त्या तऱ्हेने आसक्ती सोडलीस की तुझं आत्मरूपच शिल्लक आहे. आणि म्हणून ते सांगतात की म्हणून लिखित काचेची या खाली पाऱ्याची करणे झिलाई. काच काय? नेत्र. नेत्राच्या खाली कशाची झिलाई करायची आहे? पाऱ्याची. तेव्हाच आरसा सिद्ध होई विबुध हो. म्हणून येथेही ऐसेच होते. लिखित पारा कल्पिल्या ते काच पण नेत्राते नेत्रासे येते सहज गती. म्हणाले इथे पण तसंच होतं की हे जे मी तुला पत्र लिहून पाठवलेलं आहे, हे लिहून पाठवलेल्या पत्राला जर तू खरोखरच पारा समजशील आणि जर तुझ्या नेत्रांच्या मागे, नेत्र म्हणजे तुझी काच आहे, त्या काचेच्या मागे जर तो पारा लावशील, म्हणजे त्या काचेला जर ज्ञान पसरशील त्याच्यावरती पारारूपी, तर तू लगेच अनुभव घेशील. लांब तुला जाण्याची गरजच नाही आहे. म्हणाले काचा पारा एक झाली, पाहण्याची शक्ती आली, उभयतांच्या नेत्राभली आरसे झाले एकमेका. म्हणाले दोघांच्याही ठिकाणी तेच झालं. काच आणि पारा जुळला पक्का, तेव्हाच म्हणाले आरसा तयार झाला. आता दोन्ही आरसे तयार झाल्यानंतर त्या दोन्ही आरशात कुणी कोणाला पाहावं? म्हणजे यांनी त्यात पाहावं, त्यांनी ह्यात पाहावं, यांनी आपल्या आरशात पाहावं, त्यांनी त्याच्या आरशात, कसंही पाहावं, त्याचा कोणताही विचार करावा. म्हणाले काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. म्हणून यात झिलाई करणाराची योग्यता ती थोरसाची. पुन्हा सगळं जे कर्तृत्व आहे गुरूंकडे देत की निवृत्तीनाथांनीही आमच्यावरती दोघांवरही झिलाई लावून दिलेली आहे. योग्यता ती थोरसाची, त्यांची योग्यता आहे. म्हणून ज्ञानेश्वराची सरी नये कवणाते. म्हणून हा ज्ञानेश्वर काय सामान्य राहिला का? म्हणाले ज्ञानेश्वरासारखा दुसरा तुम्हाला मिळणं शक्य नाही. म्हणाले मलमा तयार असल्यावर, बरोबर आहे हां, मलमा तयार असल्यावर आरसा होण्या न उशीर, क्षणात काचेचे रूपांतर आरशा माझी होत असे. हा मलमा कधी नसरे वा थोडाही न शिल्लक उरे, आरसा होण्या काचेस पुरे, ऐसा विशेष धर्म याचा. म्हणाले हे ज्ञान कसं देतात? पर्याप्त, पुरेसं, की जे आत्मज्ञानाकरता उपयुक्त आहे एवढंच. ते जास्त झालं म्हणून आता ते टाकून दे, किंवा कमी झालं म्हणून मी अजून आणतो पुन्हा त्याला फासून देतो, नाही. म्हणाले त्याची झिलाई एकदाच. आणि ते सद्गुरू बरोबर करतात. कुणाला किती लागेल? ज्ञानदेवांना कणभर लागेल, चांगदेवांना टोपलं भर लागेल, जेवढं लागेल तेवढं लागेल, पण ते लावणार आणि म्हणाले त्याला शहाणा करणार. म्हणून इथे वा थोडाही न शिल्लक उरे, आरसा होण्या काचे सपुरे, ऐसा विशेष धर्म याचा. आता अक्षरे मलमा झाली, नेत्र काचेस लागली. पुन्हा तोच दृष्टांत तसाच पुढे. तेथे भावार्थासी आली आरसेपणाची योग्यता. आता पातळी कशाची प्राप्त झाली त्याला? त्या काचेला आरशाची प्राप्त झाली. म्हणजे ओव्यांचा जो अर्थ तोच दर्पण साक्षात. म्हणाले विचारदृष्टीने तयाप्रत पाहिल्या आत्म्याचे दर्शन घडे. म्हणजे या ओव्यांचा अर्थच म्हणाले तू केलास. आता हे अर्थात दासगणू महाराजांचं निरूपण आहे, तर ते सांगतायत आपल्याला की त्याचा अर्थ जर केला तर तोच दर्पण आहे. आता आपल्याला वेगळं दर्पण, आता निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, चांगदेव ही सगळी आमची धारणा झाली. पण यांनी त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या समोर काय ठेवलंय? हे ओव्यारूपी दर्पणच ठेवलंय. म्हणजे आता आम्ही दर्पणातच पाहायचंय. आणि कोणत्या दर्पणात? ह्या ओव्यांच्या, ह्या 65 ओव्यांच्या दर्पणात आम्ही आता आम्हाला पाहायचंय. आता आम्हाला काय करायचंय? चांगदेव, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ. म्हणजे तिथपर्यंत जायची आमची तयारी आहे का? किंवा आमचा अधिकार आहे का की आम्हाला निवृत्तीनाथ येऊन बसले, ते सांगतायत आता तुम्ही घेतले चांगदेव 65 ऐकायला, तर तुम्हाला यातलं काही कळत नाही आहे, काय आहे ते मी तुम्हाला सांगतो असं म्हणून म्हणाले ते नाही सांगायला येणार. आता प्रत्येक ओवीचा अर्थ आमचा आम्हाला लावायचा आणि आम्ही त्याचा आनंद घ्यायचा.
आणि म्हणून ते सांगतात की म्हणजे ओव्यांचा जो अर्थ तोच दर्पण साक्षात, विचारदृष्टीने त्याप्रत पाहिल्या आत्म्याचे दर्शन घडे. आम्ही जर योग्य विचाराने पाहिलं ना, आमचा तेवढा अधिकार आला, आम्हाला पण आत्मदर्शन होईल. आता आत्म्याचे दर्शन म्हणजे यथार्थ ज्ञान. आता पुन्हा ते आपल्याला आणखीन दासगणू महाराज समजावून सांगतायत की आता आत्मदर्शन म्हणजे काय, त्या विश्वाचं यथार्थ ज्ञान समजा म्हणाले. ज्ञानस्वरूप आत्मा पूर्ण मुळीचं आहे. आणि आत्मा कसा आहे, तो ज्ञान हेच त्याचं लक्षण आहे. त्याचे दर्शन घेणारा निराळा न राहे खरा. कारण तो कसा बाजूला राहील, बाजूला राहून त्याला ज्ञानच होणार नाही. त्यामुळे त्यासी तादात्म्य साजिरा पाहणारा तो पावत असे. आणि ज्ञानदेवांचा हा आवडता शब्द आहे तादात्म्य. त्यांनी अनेक ठिकाणी तादात्म्य शब्दच वापरला. म्हणजे तत् आणि आत्म हे दोन एकत्र आल्याशिवाय, म्हणजे तत्त्वम असि याचं भाषांतर त्यांनी तादात्म्य केलं. हां, त्या ठिकाणी ते तू आहेस असं प्रत्येक वेळी स्मरण देत नाही. ते म्हणतात की त्या तत्शी आत्मभावाला की तादात्म्य, आणि देहाशी आत्मभावाला की देहात्मभाव झाला. त्या ठिकाणी देहालाच तो सत्य मानायला लागला आणि त्याच्या ठिकाणी देहात्मभाव आला. आणि जेव्हा तत्च्या विषयी आत्मभाव आला तेव्हा तो तादात्म्य पावला. म्हणजे आपण जे व्यवहारात म्हणतो ना की त्याचं तादात्म्य समरस झाला, एकरूप झाला, त्या पातळीवर आला. आता इथे तादात्म्य, आता त्याचे दर्शन घेणारा निराळा न राहे खरा, त्यासी तादात्म्य साजिरा पाहणारा तो पावत असे. समजा प्रभेने हाव धरली, पाहण्यासी सूर्या भली, नेत्रस्थानी कल्पिली किरणे ती विबुध हो. तेथे तिने काय पाहावे, निराळेही कैसे राहावे, तैसेच येथे समजावे तंतोतंत. पुन्हा एक दृष्टांत त्यांनी दिला, पण काही आवश्यकता नाही, कारण त्यांनी आधीच इतकं छान स्पष्ट केलं आहे की या ठिकाणी ते म्हणतात की किरणांना जर वाटलं की मला सूर्यांना पाहावं तर काय वेगळेपण धरणार आहे, तो कोणत्या वेगळेपणाने सूर्याला पाहणार आहे, कोणत्या वेगळेपणाने तो तेजाला पाहणार आहे. आणि त्यामुळे इथे एकदा दर्पणाचा भाव निर्माण झाला किंवा ज्ञानाची वृत्ती निर्माण झाली तर त्या ज्ञानवृत्तीमध्ये आता निवृत्तीनाथांनी खरं काही उभं करायचं कारणच नाही. ज्ञानदेवांची ती वृत्तीच आहे. ज्ञानदेव त्याच भावाने लिहित आहेत ना ओव्या. त्यामुळे ते म्हणतात की आता वेगळा भावच शिल्लक राहत नाही. म्हणून सूर्याची जी व्यापक सत्ता तीच प्रभा तत्वता, काही फरक पडत नाही म्हणाले. म्हणून राहिली नसे उर्तता, कोणास कोणी पाहण्याची. उर्मी, उर्तता म्हणजे ओढ, इच्छा काही राहिली नाही. प्रभेची या ठाई सूर्यावीण काहीच नाही, तीच आहे नवलाई या आत्म्याची जगामध्ये. म्हणून या बोधे भले, दोघे डोळच आरसे ठरले, एकमेकी पाहिले आपुलेची अस्तित्व. देहबुद्धी करून जे होते भेदभान, ते गेले मावळून ब्रह्मपदा पावले. हे त्याचे दर्शन यावीण ना काही आन, आत्म्याचे ते आत्मपण मुळीच अपेक्षा रहित असे. श्रोते या ठिकाणी उभयताची भेट जाणी, जाहली ज्ञानदृष्टीने म्हणून विसरले भेदभाव. म्हणजे चांगदेव ज्ञानेश्वर एकची तत्व साचार, हेच कळले अखेर उभयतासी. देह उपाधी करून जे भासले होते द्वैतपण, ते गेले मावळून ऐसा प्रभाव ज्ञानाचा. हे असं लिहिलं म्हणून वाटलं ना तुम्हाला की ते झालं आहे त्याच्यामध्ये. पण अजून अशी धारणा ते अजून ते तिथे पोचलं नाही. आणि ह्यांची धारणा भाष्यकाराची अशी की माझ्या हातामध्ये सगळा मॅटर आलेला आहे, तर आता मी जे म्हणीन की ह्या ठिकाणी जे अपेक्षित आहे ते आता भाष्यकारांनी त्याच्यावर भाष्य केलं आहे. म्हणजे त्याच्याकरता त्यांनी आपल्याला वरती पहिल्यांदा आठवण कशाची दिली की ह्या ओव्या हेच दर्पण आहे. मग ह्या ओव्यांना एकदा दर्पण म्हटलं की चांगदेव आणि ज्ञानदेवांच्या विषयी आपल्याला भाष्य म्हणून काय लिहायचं आहे ते लिहायला त्या क्रमांकामध्ये किंवा अनुक्रमाने ते मोकळे आहेत.